आणि भिडे गुरुजी आपला सोबत आहे. भिडेजी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. रामनवमीमध्ये आज तुम्ही काय केलं? आज रामनवमी आहे, आज तुम्ही कुठे गेले होते आणि काय केलं आज? मी आज रामनवमीच्या निमित्ताने एका विशाल जगताप नावाच्या कार्यकर्त्यांनी एक नवीन उद्योग प्रारंभ केला, त्याचं उद्घाटन करायला गेलो होतो. आणि आज खरोखरच एका प्रसंगाने माझ्या अंतःकरणात एक विलक्षण भावना आली की अरे ह्या देशातल्या सगळ्या माता भगिनी ही सीतेचीच रूपं आहेत, असं अंतःकरणाला वाटलं पाहिजे प्रत्येक हिंदू माणसाच्या. सीता हे व्यक्तिमत्व आई म्हणून भारतमातेसारखं सर्वश्रेष्ठ अत्यंत उदात्त पवित्र उच्च असं मनुष्यरूपाने वावरणारं एक फार मातृत्व आहे. आजची देशची जी स्थिती आहे काय वाटते तुम्हाला? आज भारताची जी स्थिती आहे काय वाटते तुम्हाला? संबंध जगाचा विचार केला तर आपण ज्या स्थितीत आहोत ती स्थिती काही बाबतीत गौरवाचीही आहे आणि काही बाबतीत चिंता करण्याचीही आहे. आपली एक खुली कल्पना आहे की हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची थोर, किंबहुना चराचर आपण झाला, हे ज्ञानदेवांचं तत्त्वज्ञान घेऊन जगण्यात अन्न मानणारा हिंदू समाज आहे. पण आज जगाच्या पाठीवरती हिंदुस्थान इतका की व्यावा असा देश नाही आहे. शत्रू अनेक आणि आपला म्हणावा असा कोणीच जगात नाही आहे, अशी स्थिती हिंदूंची आहे. मुख्य म्हणजे जगात कोणी आपल्याला असेल नसेल, परंतु आम्ही तरी आमचे मित्र आहोत का? ज्या समाजाला आपला कोण, परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, योग्य काय अयोग्य काय कळत नाही, असा अजाण स्थितीत वावरणारा आणि लोकशाहीचा देश म्हणून जगणारा एक भाबड्या लोकांचा देश आहे. ते स्वावलंबी नाही आहेत, ते परभृत आहेत, ते पराधीन आहेत, परावलंबी आहेत, परबुद्धीचे आहेत. जगाचं नेतृत्व करावं ही शक्ती असलेला जो देश पूर्वीपासून होता फार काळापूर्वी, ती स्थिती आज आपली अजिबात नाही आहे. आपण एक सगळ्यांच्यासारखे एक आहोत. पोत्यातल्या धान्यापैकी एक मुठभर धान्य आपलं, इतकीच आपली किंमत आहे. खास असं वैशिष्ट्यपूर्ण जीवन असलेलं देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, स्वाभिमान आणि मातृभूमीसाठी जगणार अशी भावना असलेला समाज नाही आहे. आज देश पूर्णतः जरी नसला तरी फार मोठ्या प्रमाणावरती परावलंबी आणि परभृत आहे. आज तुम्हाला वाटतं की तुमचे जवळचे मित्र आहे नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार? तुम्हाला वाटतं तिसऱ्यांदा ते प्राईम मिनिस्टर बनणार? वाटतं निश्चितच, पण बनणं आवश्यक आहे हे तितकंच. वाटेल त्या अडचणी, वाटेल ती संकटं, तरीसुद्धा नरेंद्र मोदींचंच नेतृत्व या देशाला पाहिजे अशी भगवंताची अपेक्षा आहे. ती पूर्ण व्हावी त्याच्यासाठी परमेश्वराने हिंदुस्थानला वरदान द्यावं. ती व्यक्ती पुनर्पी पंतप्रधान म्हणून या देशाचे सर्वतोपरी अधिकारी म्हणून येणं अत्यंत अत्यावश्यक आहे. काही नेता जे आहे ते सनातन धर्माला जे आहे शिवीगाळ करतात, काय सांगणार त्या विषयात तुम्ही? जे सनातन धर्माला शिवीगाळ करतात ते त्यांची पात्रता काय आहे ते दाखवून देतात. उगवत्या सूर्याला नावं ठेवणारा मनुष्य काय पात्रतेचा असेल? सनातन धर्माबद्दल वाईट बोलणं किंवा कुचेष्टा करणं, टीका करणं, दोष देणं ही त्या माणसाची उंची दाखवून देते. दिवा भीत असतात म्हणजे घुबडांना सूर्यप्रकाश आवडत नाही. तसं सनातन धर्माबद्दल जे कोणी बोलणारे असतील ते त्यांची उंची दाखवून देतात. जन्म घेतलेल्या प्रत्येकाला मरेपर्यंत जगण्याचा अधिकार आहे, त्यानुसार त्यांनी जगावं, परंतु ते त्यांची जात दाखवून देतात.
ते गरुडांच्या जातीतले नाहीत, ते दिवाभितांच्या जातीतले. भगवंताजवळ मागणं मागतो की त्यांना पुढचा जन्म चांगला यावा, त्यांना सनातन धर्माची महती, आवश्यकता, योग्यता कळावी. आणि ती कळली म्हणजे त्यांच्या आईची कूस, म्हणजे जन्मदात्या आईची आणि भारतमातेची कूस धन्य करण्याचं सामर्थ्य त्यांच्यातनं प्रकट होईल. नरेंद्र मोदी ही व्यक्ती म्हणून 100%, पण नरेंद्र मोदी ही एक वृत्ती आहे. देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, स्वाभिमान सर्वस्वार्पण करून मरावे मातृसाठी आम्हाला वेडे हे एक, जगावे मातृसाठी आम्हाला वेडे हे एक, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीचं ते द्योतक आहे. ते देशभक्तीचं, धर्मभक्तीचं द्योतक आहे. माझ्या मनात नरेंद्र मोदींच्या आईची सुवर्ण तुला करण्याचं होतं. कोणत्याही मातेबद्दल आपल्याला गौरव वाटतोच आणि चांगल्या लेकराला जन्म देणाऱ्या मातेबद्दल तर वाटणारच. ते पंतप्रधान झाल्यापासून मनात कायम मी माझ्या स्वतःशी म्हणायचो की अशा लेकराला जन्म देणाऱ्या मातेची आपण सुवर्ण तुला केली पाहिजे. पण मी अभागी आहे की ती बिचारी गेली. पण तरी माझं मन म्हणतं हे ठीक आहे, ज्या वेळेला गेल्या नरेंद्र मोदींच्या माता त्यावेळेला कोणचं वजन असेल तर तशी एखादी चांगली मूर्ती तयार करावी आणि ती मूर्ती अभिमंत्रित करून वैदिक ब्राह्मणांच्याकडनं त्याची सुवर्ण तुला करा. ती सुवर्ण तुला हिंदुस्थानला फार स्फूर्ती प्रेरणा देणारी असेल. तुम्ही अयोध्यात नाही गेलं राम मंदिर बनल्यानंतर? नाही, मी अयोध्येत जाणार आहे. त्या अयोध्येवरचं आक्रमण अजिबात 100% निघालेलं नाही आहे. मुसलमानांना तिथे 40 का 400 एकर काहीतरी जागा दिली, मला ठाऊक नाही नेमकी, मशीद बांधण्यासाठी. आणि ते बोलत आहेत की जगाच्या पाठीवरती नाही अशी उत्तम मशीद, सर्वोत्कृष्ट क्रमांक 1ची मशीद आम्ही तिथं बांधू. त्या मशीद नावाचं आक्रमण हिंदुस्थानच्या भूमीवरती असता कामा नये अशा मताचा मी आहे आणि त्या मताचा हिंदू समाज घडावा अशी माझी इच्छा आहे. आणि असा इच्छा असणारा मी मनुष्य राम मंदिर बांधलं याचं कौतुक वाटून ते पाहायला मी जाणार नाही. मशीद होणार नाही याची निश्चिती झाल्यानंतर राम मंदिर पाहायला अगदी अगत्य जाईल. आता आणखी एक मुद्दा सुरू आहे श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मथुरामध्ये आणि ज्ञानव्यापी मस्जिदच्या काशीमध्ये. हे काही 2 मुद्दे आहेत का केवळ? हो, हिंदुस्थान हाच एक मुद्दा आहे. मुळी इस्लामी आक्रमकांनी हा संबंध देश तुडवून चिथडा राडा करून टाकलेला आहे. ते सगळं शुद्ध करून घेतलं पाहिजे. एक नाही, गावोगाव अशी इस्लामी आक्रमकांची आक्रमणं या देशाच्या भूमीवरती उदंड आहेत. ती सगळी काढून टाकण्याची ताकद असलेला देश उत्पन्न झाला पाहिजे असा प्रत्येक हिंदूचं मत पाहिजे. म्हणून तुम्ही मला सुरुवातीला विचारलं की देशाबद्दल तुमचं काय मत आहे, तर नाही. इस्लामी, ईसाई, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी, हबशी, इंग्रज या सगळ्यांची आक्रमण नामशेष करणारा हिंदुस्थान उत्पन्न व्हायला पाहिजे. आजची युवा पिढीला तुम्ही काय संदेश देणार? युवा पिढीला संदेश काय द्यायचा? पाखरांना संदेश कोण देतं? रोज सकाळी उगवता सूर्य देतो. तसं हिंदू समाजाला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज हे जीवन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे जीवन, हे कायमचाच संदेश देण्यासाठी जन्मलेले दोन्ही महापुरुष, त्यांच्या जीवनातून कसं जगावं, कशासाठी जगावं, कसं मरावं, कशासाठी मरावं हा संदेश घेऊन जगणारी पिढी हिंदुस्थाननी उत्पन्न केली पाहिजे. आम्हाला दुसरा आदर्श चालणार नाही. हिंदूंना राष्ट्र म्हणून विश्वाच्या संघर्षात हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवाजी, संभाजी या 2 जगण्या मारण्याच्या महामृत्युंजय मंत्र, महासंजीवनी मंत्र, महाअमृत मंत्राचा स्वीकार करून किंबहुना शिवाजी, संभाजी या रक्तगटाचा हिंदू समाज उत्पन्न करणं हे अत्यंत अत्यावश्यक आहे. ते काम श्री शिवप्रष्टान हिंदुस्थान आम्ही न बोलता मुंगी आणि बाळू बांधावं
न बोलता गंगेने वाहत राहावं, न बोलता सूर्याने विश्वाचं चक्र चालवावं. तसं आम्ही श्री शिवपुत्रांचं काम शिवछत्रपतींच्या मार्गाने करतो. भगवंत येतील, तुमच्यासारखी चांगली सद्भावनाशील माणसं आहेत, तेही सहाय्य करतील अशी खात्री आहे, विश्वास आहे. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही किल्ल्याची अवस्था फार वाईट आहे. जे किल्ले त्यांनी बनवलेलं होतं शिवाजी महाराजांनी, त्यांची स्थिती फार वाईट आहे. तिकडे फार खराब झालेली आहे स्थिती. जोपर्यंत राजकारणी लोकांच्या हातात ते किल्ले आहेत तोपर्यंत तसेच राहणार आहे. लोकशाहीच्या मार्गाने सरकार येतं आणि सर्वात मोठी उत्कृष्ट लोकशाही हिंदुस्थानमध्ये चालली, याच्याबद्दल एक कौतुक वाटायला पाहिजे, निसंशय. आत्ताच्या राज्यकर्त्यांना काय, ह्याच्या आधी होऊन गेलेल्या राज्यकर्त्यांना काय, गेले 500 वर्ष जगाच्या पाठीवरती हिंदुस्थानमध्ये लोकशाहीचा, लोकतंत्र राजवटीचा प्रयोग चालला आहे, तो कौतुकास्पद आहे. ते सगळेजण कौतुकाला, प्रशंसेला पात्र आहेत. परंतु लोकशाहीमध्ये एक मोठा दोष असा आहे की गुणवान मनुष्यच राज्यावरती येईल याची खात्री नाही. 100पैकी 51% जे म्हणतील ते सत्य. ही लोकशाहीची कसोटी फार घातक आहे. ती कसोटी जोपर्यंत काम करते, प्रभावी आहे, तोपर्यंत केवळ महाराष्ट्रातल्या शिवछत्रपतींच्या संबंधातल्या 378 गुरुकुट किल्ल्यांची स्थितीच अशी असणार आहे असं नाही, सगळ्याच बाबतीत ती स्थिती असणार आहे. ते देशभक्तांच्या, धर्मभक्तांच्या, स्वातंत्र्यभक्तांच्या ताब्यात गेली पाहिजे, मग ते ठराविक होती, ठीक होती. आता रायगडावरती गेले 1991 पासून दर दिवशी पदरमोड करून शिवछत्रपतींचे पाईक त्यांच्या समाधीची पूजा करायला जातात. त्यांच्या जीवनातून, त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या सगळ्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण काहीतरी मायभूमीचे पांग फेडण्याचं काम करावं अशी इच्छा असलेली माणसं जात आहेत. आता राज्यकर्ते आहेत ते तरोतरीच्या विचारसरणीचे आणि काही हेतू घेऊन येतात. शिवछत्रपतींचं जीवन हे त्यांचं आदर्श असं नसतं. ते बोलताना बोलतात पण ते तसं जगत नाही, चालायचं काय. पण एक दिवस असा उजाडेल की राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांचे जे पाईक आहेत, संभाजी महाराजांचे पाईक आहेत, त्यांचं म्हणणं मानावं लागेल आणि त्याप्रमाणे वर्तन करावं लागेल. तो दिवस लांब नाही, जवळ आहे. तो दिवस अणुजवळ आहे. तुमच्या दृष्टीने हिंदुत्व म्हणजे काय? हां, फार चांगला प्रश्न विचारला. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो की अगदी सोपी व्याख्या, गंगामाता, गीतामाता, गोमाता, वेदमाता, भारतमाता, तुळजामाता आणि जन्मदाती माता, या 7 मातांच्या रक्षणासाठी, तिच्यासाठी जगायचं आणि मरायचं, अन्न मानायचं, त्याचं नाव हिंदू. अगदी सोपी व्याख्या. परत एकदा सांगतो, गंगामाता, गीतामाता, गोमाता, वेदमाता, भारतमाता, तुळजामाता आणि जन्मदाती माता या मातांच्या रक्षणासाठी आणि त्यांचे पांग फेडण्यासाठी जगायचं, ह्याचं नाव हिंदुत्व. एवढं लक्षात ठेवून आपण काम केलं तर बरोबर काम होऊन जातं. काही हिंदुत्व पार्टी जी आहे त्यांनी काँग्रेस सोबत हात मिळवलेला आहे, काय सांगणार तुम्ही? ज्याची जशी उंची तसं त्याचं वर्तन, आणखीन काय बोलायचं नाही. जास्त बोलणं काय. आणि राजकारणातले हिशोब हे काय शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या कसोटीवर पारखून पाहण्याचे विषय नाही आहे. स्वार्थाने उथंबलेली विचारसरणीची माणसं एकत्र येणं म्हणजे एखादा पक्ष, ठीक आहे. तुम्ही RSS मध्ये होते, नंतर तुम्हाला कधी वाटलं नाही की राजकारणामध्ये यायचे आहे तुम्हाला? कधीच वाटणार नाही, कधीच वाटणार नाही. कधीच वाटत. काही पक्षांनी पण तुम्हाला ऑफर नाही केली की आम्ही तुम्हाला तिकीट देत आहे, तुम्ही लढा आमच्यासाठी? नाही, तसं कुणी केलंही नाही आणि केलं असतं तरी जवळपास सुद्धा उभं करू दिलं नसतं.